मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास बस 20 फूट खाली खड्ड्यात कोसळली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मागून धडक दिल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस मार्ग सोडून खड्ड्यात कोसळली। या अपघातामध्ये अनेक जण जखमी झालेत, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर हा अपघात झालाय। या अपघातानंतर खासगी बस 20 फूट खड्ड्यात कोसळली। कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोने मागून धडक दिली, त्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस मार्ग सोडून खड्ड्यात कोसळली। सुदैवाने या भीषण अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र बसमधील 11 प्रवासी यात जखमी झालेत। मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला। जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। घटनास्थळी IRB देवदूत पथक, खोपोली अपघातग्रस्तांना मदत करणारी टीम आणि महामार्ग पोलीस दाखल झालेत। त्यांनी बसमधील अडकलेल्या बस चालकांसह प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले। बस प्रवासी यांचे नशीब बलवत्तर म्हणून की काय मोठी हानी टळली आहे। खंडाळा घाटात अनेक ठिकाणी खोल दरी आहेत, मात्र हा अपघात जिथे झाला तिथे 20 ते 25 फुटाचा खड्डा असल्याने बस तिथेच जाऊन पलटी झाली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।